मित्रांनो, सध्या सगळ्यात लवकर जर का तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल इंटरनेटवरती तर त्यासाठी प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम। आणि जर का तुम्ही ऑलरेडी इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवत असाल, रील्स बनवत असाल आणि जर तुम्हाला व्ह्यूज, लाईक आणि फॉलोअर्स तुमचे वाढत नसतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही प्रो टिप्स देणार आहे, ज्या अप्लाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अगदी बेटर रिझल्ट मिळतील आणि तुमचे फॉलोअर्स, लाईक्स आणि व्ह्यूज जे आहेत ते वाढल्याशिवाय राहणार नाही। मी आहे नंदू पाटील, तुम्ही बघत आहात टेक मराठी। जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर रेड कलरचं सबस्क्राइब बटन दाबून मित्रांनो सबस्क्राइब नक्की करा, कारण तुमच्यासाठी मी असेच टेक्निकल व्हिडिओज मराठीमधून घेऊन येत असतो। आणि या व्हिडिओला मित्रांनो आपलं एम ठेवलेलं आहे आपण 1000 लाईकचं, तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आता सुरू करूयात इंस्टाग्रामचे जे टिप्स आहेत, जे प्रो टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्याच्याबद्दल बोलूयात। तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही मित्रांनो इंस्टाग्राम ओपन केलेला असेल आणि त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज पोस्ट करत असाल तर तुम्हाला काही सेटिंग्स करायचे आहे। सगळ्यात अगोदर तुमच्या प्रोफाईलवरती जायचं आहे तुम्हाला आणि तुमचं अकाउंट जे आहे ते प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे। जर तुम्ही ऑलरेडी केलेला असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा स्किप करू शकता, पण मी प्रोसेस सांगतो। तर तुम्हाला एडिट प्रोफाईलवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू या ठिकाणी केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू कराल तर इथून तुम्हाला एक कॅटेगरी निवडायची आहे जे तुमच्या रिलेटेड असेल। तुम्ही आर्टिस्ट आहात, ब्लॉगर आहात, एज्युकेशनल खूप साऱ्या तुम्हाला बघायच्या आहेत इथे कॅटेगरीज। आणि जर का तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असाल, म्हणजे तुम्ही स्टेटस व्हिडिओज पोस्ट करत असाल, तुम्ही कोणते व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर का असाल या ठिकाणी तर व्हिडिओ क्रिएटर सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्प्ले कॅटेगरी लेबलवरती तुम्हाला ऑन ठेवायचं आहे आणि इथे डन करायचं आहे। हे केल्याच्या नंतर काय फायदे मिळतात मित्रांनो, तुम्हाला इनसाइट बघायला मिळतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर बोलणार आहे। आता मित्रांनो ॲज अ क्रिएटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। क्रिएटर किंवा बिझनेस हे दोन बघायला मिळतात तुम्हाला, तर क्रिएटरवरती सिलेक्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि इथून तुम्हाला जे आहेत खूप साऱ्या कॅटेगरीज बघायला मिळतात। तर इथून ओके तुमच्या ज्या स्टेप्स आहेत, लर्न मोअर, शेअर फोटोज, व्हिडिओज, तुम्हाला सगळं तुमचं ओके झालेलं आहे। आता जे आहेत मित्रांनो तुम्हाला इथून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे याच्यानंतर बघायला मिळतील, पण मी तुम्हाला ज्या टिप्स देणार आहेत त्याच्याबद्दल डायरेक्टली पॉईंटवरती येतो। सगळ्यात अगोदर तुमचं कंटेंट म्हणजेच तुमचे फोटोज, तुमचे व्हिडिओज, तुमचे रील्स, तुमचे IGTV व्हिडिओज। तुम्हाला सगळ्यात अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की इंस्टाग्रामचं जे अल्गोरिदम आहे ते कशा पद्धतीने चालतं। सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या रील्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त व्ह्यूज तुम्हाला मिळतील रील्सवरून। जर तुमचे 50, 100, 150, 200 फॉलोअर जरी असतील तरी तुम्ही रील्सवरून खूप मोठी ग्रोथ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला डेली 2 रील्स टाकायच्या मित्रांनो आणि त्याचा टायमिंग असला पाहिजे सकाळी 9ला 1 आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान 1। याच टायमाला सगळ्यात जास्त लोक जे आहेत इंस्टाग्रामवरती लाईव्ह असतात, ज्यांनी इंस्टाग्राम ओपन केलेलं असतं। ते तुम्हाला बघता येईल तुमच्या इंस्टाग्रामच्या इनसाइडमधून। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 दिवसातून एक फोटो पोस्ट करायचा आहे। जर तुम्ही डेली एक फोटो पोस्ट करू शकत असाल तर अतिउत्तम, पण तुम्ही जर का एवढे फोटोज नसतील तर 2-3 दिवसातून तुम्हाला एक फोटो पोस्ट करायचा आहे। यासोबतच तुम्हाला एका हप्त्यातून किमान 1 किंवा 2 IGTV व्हिडिओज देखील पोस्ट करायचे आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला तुमच्या स्टोरीमध्ये स्टोरीज टाकायच्या आहेत, दररोज 3 स्टोरीज। या 3 स्टोरीज टाकत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टोरीमध्ये 3 हॅशटॅग यूज करायचे आहे। एक असेल हॅशटॅग जो आहे तो तुमच्या कंटेंटच्या रिलेटेड, जर तुम्ही स्टेटस बनवत असाल तर स्टेटस, मोटिवेशनल बनवत असाल तर मोटिवेशनल, एज्युकेशनल बनवत असाल तर त्याच्या रिलेटेड, एक मराठी आणि एक महाराष्ट्र, असे 2 ते 3 हॅशटॅग तुम्हाला यूज करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून देखील रीच मिळेल। यासोबतच मित्रांनो दुसरा जो पॉईंट असतो तो म्हणजेच हॅशटॅग यूज करत असताना तुम्हाला 30 हॅशटॅग बघायला मिळतात, मात्र सगळ्याच्या सगळ्या यूज करायच्या नाही। तुम्ही 10 हॅशटॅग यूज करायच्या, 10च्या 10 एकदा तुमच्या कंटेंटच्या रिलेटेड हॅशटॅग शोधायच्या आहे। हॅशटॅग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल कोणत्या हॅशटॅग तुम्ही यूज करू शकता कॉमन। तर 10 हॅशटॅगमधल्या 8 हॅशटॅग ज्या मित्रांनो त्या हॅशटॅग्स कॉमन असल्या पाहिजे। 2 हॅशटॅग तुम्ही चेंज करू शकता तुमच्या कंटेंटच्या रिलेटेड, व्हॉट्सअप स्टेटस असेल तर त्याच्या रिलेटेड, मात्र 8 हॅशटॅग कॉमन असल्या पाहिजे। त्याच्यामधली 1 हॅशटॅग तुमच्या स्वतःच्या नावाची असली पाहिजे। हे तुम्ही मित्रांनो नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे। मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कंटेंट किती टाकायचा आहे, हॅशटॅग कोणते यूज करायचे आहे आणि याच्यासोबतच तुमचा जो टायमिंग आहे तो काय असला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे। तर या 3 गोष्टींवरती तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे। तुमच्या स्टोरीज तुम्हाला ठेवायच्या आहे सोबतच। आणि व्हिडिओ क्रिएट करत असताना मित्रांनो जर तुम्ही स्टेटस व्हिडिओज सध्या जे सगळ्यात ट्रेंडिंगवरती चालतात ते करत असाल
तर तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ स्टेटस करायचे नाही. तुमच्याकडे एक व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी, व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक माणूस असला पाहिजे आणि तो जे आहे तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करेल बॅक कॅमेऱ्याने. त्याचा रिझल्ट जो आहे तुमच्यासाठी अगदी जास्त येईल. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इनसाइट्स तुम्हाला बघायला मिळतात. जर मी माझ्या प्रोफेशनल अकाउंटवरती स्विच मित्रांनो, मी माझ्या जे प्रोफेशनल अकाउंट आहे त्याच्यावरती क्लिक केलं आहे, माझ्या कॉमन अकाउंटवरती, आणि येथे तुम्हाला बघायला मिळेल इनसाइट. तर इनसाइटमध्ये तुम्ही तुमचं सगळं काही चेक करू शकता की तुम्हाला येथून जे आहेत किती नेमके फॉलोअर्स तुमचे वाढलेले आहेत. तर माझे फॉलोअर्स वाढलेले मी तुम्हाला दाखवतो. मी मागच्या 1 महिन्या अगोदर 5-6 महिने अजिबात ॲक्टिव्ह नव्हतो, मात्र मागच्या 1 महिन्यापासून मी ॲक्टिव्ह आहे आणि मागच्या 1 महिन्यात माझे जे फॉलोअर्स झालेत मित्रांनो ते आहेत 11,929 फॉलोअर्स वाढलेले आहे. म्हणजे 12,000 फॉलोअर्स मी फक्त मागच्या 1 महिन्यात घेतलेले आहे. हे तुम्ही इथून जे आहेत मित्रांनो बघू शकता. तर अशा पद्धतीने जर का तुम्ही मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचा अकाउंट नक्कीच रीच वाढेल. आणि याचे रिझल्ट्स तुम्हाला केव्हा मिळतील मित्रांनो, जेव्हा तुम्ही असा हा शेड्यूल जे आहेत कंटिन्युअसली 15-20 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू व्ह्यूज वाढलेले बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर कोणत्याही व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरती 1-1.5-2 महिन्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट मिळतात. तुम्हाला जर का खरोखर काम करायचं असेल तर तुम्ही 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये 100% मी गॅरंटी देतो. जर का तुम्ही एवढे पोस्ट वगैरे अशा पद्धतीनं केल्यात तर 3 महिन्याच्या नंतर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्ही सेलिब्रेशन करत असाल 50,000 फॉलोअर्सचं, 1,00,000 फॉलोअर्सचं. हे मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटीड देऊन सांगतो. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एक अजून तुम्हाला गोष्ट सांगतो, फेक फॉलोअर्स अजिबात घेऊ नका. फॉलो बॅक वगैरे या गोष्टी करू नका. हे सगळे फालतूगिरी असते. इंस्टाग्राम असेल, यूट्यूबवर असेल, सगळ्या प्लॅटफॉर्मवरती. आणि अजून एक याच्या रिलेटेड प्रो टिप देतो, ती म्हणजे मित्रांनो, जे रील्स तुम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट करत आहात तेच सेम जे आहेत तुम्हाला यूट्यूब शॉर्ट्समध्ये टाकायचे आहेत. तेथे देखील तुम्ही फेमस होऊ शकता आणि तेथून तुम्हाला पैसे देखील मिळू शकतात. यूट्यूबवरती कसं अकाउंट ओपन करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर या टिप्स मित्रांनो तुम्ही फॉलो करा. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ टाकेल ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये बोलेल तुमच्यासोबत एकदम फ्रीमध्ये. एक 20-1 मिनिटाचा तो व्हिडिओ असेल. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्याच्यामध्ये अगदी मनमोकळेपणाने मी तुम्हाला याच्याबद्दलची डिटेल सांगितलेली आहे. तर या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही फॉलो केल्यानंतर नक्कीच तुमचे इंस्टाग्रामचे लाईक्स वाढतील, फॉलोअर्स वाढतील आणि तुमचं मेन म्हणजे अकाउंटची रीच जी आहे मित्रांनो ती देखील वाढेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर का हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.